ग्रंथ राज में जिनके वचन सहायक होते हैं, उन्हीं वीर प्रभु के चरणों में नमस्कार हम करते हैं। इंद्र नरेंद्र आदि जिनके चरणों में शीश झुकाते हैं, बहुर जनों को जो अविनश्वर मोक्ष मार्ग बतलाते हैं, उन वृषभादि और श्रीयों को नमस्कार मैं करता हूँ। उपाध्याय आचार्य तथा मुनियों को शीश रहे सदा जयवंत जिनेश्वर का शासन जगहितकारी, जो निर्दोष तथा मुनिगण से वंदित है जग में भारी। आदि अंत से रहित सदा ही त्रिभुवन जन को सुखकारी, और महामित्यात्व शांत वस का है जो विनाशकारी। पंचाध्याय वयवम यस्य वचस्तं स्तुवे महावीर। शेषानपि तीर्थकरा अनंत सिद्धानहं नमामि समं। धर्माचार्याध्यापक साधु विशिष्टा मुनीश्वरान् वन्दे। जीयाजयं शासनम् अनादिनिधनं सुवन्द्यमनुवाद्यम्, अयदपि च कुमतारातिनादयं मध्वजोपमं दति। इति वन्दित पंचगुरु कृतमंगल सत्क्रिय सैष पुनः, नाम्ना पंचाध्यायी प्रतियानि प्रेषितं शास्त्रम्। अत्रान्तरंग हेतु यद्यपि भावः कवे विशुद्धतरा, हेतुस्तथापि हेतु साध्वी सर्वोपकारिणी बुद्धि। जीवद्रव्य अमूर्तिकत आहे। जीवद्रव्य अमूर्तिकत आहे याची सिद्धी करून आता दुसऱ्या विषयाकडं, हा 22 दुसऱ्या विषयाकडे वळत आहे की लोक आणि अलोक यांचं स्वरूपाचं निर्देशन करणार आहे। लोक कशाला म्हणतात, अलोक कशाला म्हणतात, याचं विशेषार्थ वाचलं ना मग का? लोकालोक विशेषो अस्ति द्रव्याणां लक्षणां यथा, षड्द्रव्यात्मा स्वरूपोऽस्ति स्याद्लोकस्ततोऽन्यथा। सोऽप्यलोको न शून्योऽस्ति षड्द्रव्यैरशेषता, व्योममात्रावशेषत्वात् व्योमात्मा केवलं भवेत्। लोकालोक विशेषो अस्ति, पूर्ण विश्व जे आहे हे विश्व कसं आहे, लोक आणि अलोक यांनी लक्षित आहे। लोक आणि अलोक म्हणजे पूर्ण जिकडे पहा तिकडे आकाश आहे, फक्त आकाश, त्याची मर्यादा नाही। मर्यादा आहे ती अलोक आकाशाला, मर्यादा आहे धर्म अधर्म कालद्रव्य जीवद्रव्य यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला मर्यादा आहे, आणि त्या मर्यादेला नाव आहे लोक। आणि त्या लोकाच्या पुढे अनंत पोकळी, अनंत
सर्व दिशांनी. ती किती असेल ती अनंत या विश्वामध्ये. आणि हे जे अलोक आकाश आहे हे असं अनंत असं पसरलेलं आहे. आणि जो लोकाकाश आहे तो मात्र 3 वेष्टनांनी सुरक्षित आहे. त्याच्या भोवती असं 3 वेष्टन आहे. त्या वेष्टनामुळे या लोकाकाशातली कोणतीही वस्तू बाहेर जात नाही. एक उद्गल परमाणूसुद्धा जात नाही बाहेर. आणि ते 3 वातवलय हजारो किलोमीटरच्या जाडीने, हजारो एक वातवलयाची. एवढंच काय तर सिद्ध भगवान जे जातात ना ते वातवलय कसं आहे आतल्या बाउंड्रीमधून आहे. एखाद्याला सांगितलं की तुमच्या घराला कंपाऊंड वॉल टाका. आपण एखाद्या म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावर थोडं खंबा काढून मग थोडंसं बाहेर फेकत तेव्हा फेकत. तर तसं नाही. हे जे वातवलय आहे तर लोकाकाश जे आहेत त्याला आतून वातवलय आहे ते. म्हणजे ते वातवलयसुद्धा लोकाकाशाच्याच मध्ये गर्भित आहे. सिद्ध भगवान कुठे जातील? आता किलोमीटरप्रमाणे उंची थोडीच आहे सिद्धांची. म्हणून ते सर्व सिद्ध भगवान हे त्या वातवलयामध्ये फसलेले आहेत. शब्द जरा फसलेले म्हणणं बरोबर नाही. ते लोकाकाशामध्ये आहेत. आपलं वातवलयामध्ये आहे ते. कारण एक वातवलय शेकडो असंख्यात किलोमीटर म्हणजे तिथे योजनचा हिशोब आहे आणि महायोजनचा हिशोब आहे. योजन म्हणजे साधारणपणे 5 किलोमीटरचा एक योजन. हा लघुयोजन आहे. आणि मोठमोठे द्वीप आणि मोठमोठे पर्वत मोजण्याचं जे मेजरमेंट आहे ते महायोजन आहे. ते महायोजन 2000 कोसाचं आहे. 2000 कोस म्हणजे 5000 किलोमीटर होतात. तर 5000 किलोमीटरचा एक महायोजन असं हे सर्व मेजरमेंट योजनमध्ये आहे. प्रत्येक वातवलयाची जाडी किती वगैरे सर्व. त्याचा सांगण्याचा अर्थ असा की लोकालोक विशेषोस्ती द्रव्याणां लक्षणात यथा षडद्रव्यात्मा म्हणजे षडद्रव्यात्मक हे लोक आहे. 6 द्रव्यात्मक हे लोक आहे. 6 लोकोस्ती त्यात अलोकाः ततो अन्यथा. आणि याच्या पलीकडं याच्या विरहित जो काही भाग आहे तो अलोक आकाश आहे. तो अलोक आहे. सो अपि अलोक. आता तो अलोकसुद्धा न शून्योस्ती शून्य नाही आहे. काय तिथे? आकाश आहे. शून्य नाही म्हणजे आकाश द्रव्य. आकाश द्रव्य म्हणजे फक्त असं भिंतीलाच असते असं नाही. तिथे आकाश द्रव्य आहे की नाही आपण राहतो तिथे आकाश द्रव्य आहे. हे सर्व ॲबस्ट्रॅक्ट आहे, अमूर्तिक आहे, दिसून पडत नाही आपल्याला. इथेच आकाशद्रव्य आहे, धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे आणि कालद्रव्याचे एक परमाणूसुद्धा या ठिकाणी आहेत सर्व. तर तिथे काय म्हणतात? अलोक आकाशामध्ये एक आकाशद्रव्य आहे. संपूर्ण आकाशद्रव्य अखंड आहे ते. सो अपि अलोको न शून्योस्ती षड्भी द्रव्येहि अशेषता. 6 द्रव्यांका षड्भी द्रव्येहि अशेषता. 6 द्रव्याच्या पलीकडे जो भाग आहे तो सुद्धा शून्य असा नाही आहे. व्योम मात्र अवशेषत्वात. व्योमन शब्द आहे, व्यंजनांत. व्योमन म्हणजे आकाश. तर हा आकाश त्या ठिकाणी आहे, आकाशद्रव्य आहे. व्योम मात्र म्हणजे फक्त आकाशद्रव्य आहे. अशेषत्वात म्हणजे संपूर्ण उरलेल्या प्रदेशामध्ये आकाशद्रव्य ठसाठस भरलेलं आहे. म्हणून तो अलोक आकाश हा सुद्धा शून्य नाही. व्योमात्मा जणू काय तो व्योमात्मा आहे.
म्हणजे आत्मा याचा अर्थ व्योममय आहे, आकाशमय असा आहे. केवलम भवेत, फक्त तो व्योमात्मा आहे, आकाश द्रव्यच त्या ठिकाणी आहे, हा त्याचा अर्थ. विशेषार्थ वाचा. यहाँ लोकालोक का विभाग करके बतलाया गया है. अन्यत्र लोक का व्युत्पत्ति लभ्य अर्थ यहाँ बतलाया गया है कि जहाँ जीवादिक सब द्रव्य देखे जाते हैं वह लोक है, और जहाँ जीवादिक सब द्रव्य नहीं देखे जाते हैं वह आलोक है. इसी व्याख्या के अनुसार प्रकृति में लोक को 6 द्रव्यों में और आलोक को इससे विपरीत बतलाया है. किंतु इससे यह न समझ लिया जाए कि आलोक शून्य रूप है. यद्यपि यह ठीक है कि आलोक में जीव, द्रव्य, पुद्गल, धर्म, अधर्म और काल ये 5 द्रव्य नहीं पाए जाते, फिर भी उसमें केवल आकाश द्रव्य तो पाया ही जाता है. इसलिए आलोक एक आकाश द्रव्य में है, ऐसा यहाँ जानना चाहिए. आता पुढे शक्तीचे 2 प्रकार सांगतात. काही द्रव्य असे आहेत 6 द्रव्यापैकी ज्यांना 2 शक्ती आहेत. काही द्रव्य असे फक्त ते 1 शक्तीवाले आहेत. तर त्या शक्तीचे नाव कोणते? तर आपल्या सर्वसाधारणपणे नेहमीच्या अभ्यासावरून आपल्याला माहीत आहे क्रियावती शक्ती आणि भाववती शक्ती. काही द्रव्य भाववान आहे, फक्त भाववान आहे, आणि काही द्रव्य दोन्ही शक्तींना युक्त आहेत, भाववान आहे आणि क्रियावान आहे. कोणते क्रियावान? जे क्रियावान आहे ते भाववान आहेत. एक जीव आणि पुद्गल हे 2 द्रव्य असे आहेत, हे क्रियावान आहेत आणि भाववान आहेत. भाववान याचा अर्थ असा की परिणमनशील. तर 6 द्रव्य भाववान आहेत, त्यांच्या पर्यायी होतात. पर्याय होणे याचंच नाव भाववान. पर्याय होणे हीच पर्यायगत शक्ती आहे. ती पर्यायत्व शक्ती आहे, उत्पाद व्यय द्रव्यत्व शक्ती आहे. त्याच्यामध्ये त्या शक्तीमुळे प्रत्येक द्रव्याचं परिणमन होत आहे. तर हे जे परिणमन होते हे भाववान शक्तीमुळे होते. आणि हे परिणमन 6 द्रव्यामध्ये असून काही द्रव्यामध्ये विशेष शक्ती आहे का ते द्रव्य आपले स्थलांतर करू शकतात, जागा बदलतात, स्वतःच्या भोवतीसुद्धा फिरतात, व्हायब्रेशनने जे युक्त आहे, व्हायब्रेटिंग ज्याच्यामध्ये आहे असे 2 द्रव्य आहेत, जीव आणि पुद्गल. सिद्धामध्ये व्हायब्रेशन नाही आहे, सिद्धामध्ये व्हायब्रेशन नाही आहे. परंतु जे 3 योग आहेत ना, अनंत भगवंतांना जे 3 योग आहेत, तर योगाचं कार्य मन वचन कायेच्या कंपनाच्या निमित्ताने. व्हायब्रेशन म्हणजे आपण त्याला विभाव शक्ती म्हणतो. आता आपलं विभाव शक्ती आहे, विभाव शक्ती ती स्वभाव नाही आहे. तर जीवामध्ये सुद्धा हे कंपन शरीराच्या निमित्तानं होते. शरीरामध्ये कंपन तर समजू शकतो, तिथे हार्ट आहे, प्रत्येक जीवाला हार्ट आहे नाही, तर बिना हार्टमध्ये काही जीव आहेत. ते कंपन होतेच प्रत्येकामध्ये. तर त्याचं निमित्त घेऊन आत्मप्रदेशांचं सुद्धा कंपन होते. अरहंत दशेमध्ये आणि अरहंत दशेपर्यंत कंपन आहे, म्हणजे योग आहे. त्या कंपनाला आपण योग म्हटलेलं आहे. तर ही जी कंपनाची क्रिया आहे पुद्गलामध्ये सुद्धा आहे आणि जीवामध्ये आहे. तर याचं नाव आहे क्रियावती शक्ती किंवा क्रियाशक्ती. क्रिया भाव विशेषोस्ते तेषामन्वर्थतो यथा भावक्रिया द्वयोपेता केचित् भावगता करे. क्रिया भाव विशेषो असते. क्रियाशक्ती प्लस भावशक्ती या दोघांनी विशेषित लक्षित असणारे काही द्रव्य आहे. तेषाम अन्वर्थतो यतः. अन्वर्थतो म्हणजे नावानुसार. क्रिया हे शब्द आहेत, त्याला अनुसरून त्याचं कार्य होणार आहे. भाव क्रिया द्वयोपेतः. काही द्रव्य भाव आणि क्रिया ह्या दोन्ही शक्तींनी उपेत म्हणजे सहित आहेत.
आणि केचित भावगता परे, काही उरलेली द्रव्ये ही फक्त भावगत आहेत, भावशक्तीने युक्त आहेत. भाव और क्रियावान पदार्थों के नाम. भाववन्तो क्रियावन्तो भावेतो जीव पुद्गलो त्वौ च शेष चतुष्कं च षडेते भाव संस्कृता. भाववंतो क्रियावंतो द्वौ एतो, हे जे दोन द्रव्य आहेत, जीव पुद्गल, जीव आणि पुद्गल हे भाववंत आणि क्रियावंत आहेत. भावशक्तीने युक्त आहेत, क्रियाशक्तीने युक्त आहेत. तौच ते दोन्ही पकडून आणि शेष चतुष्क उरलेली 4 आणि हे 2 इन्क्लुडिंग हे 6 द्रव्ये षडे ते भाव संस्कृता, हे भावशक्तीने युक्त आहे. म्हणजे भाववती शक्ती सर्व द्रव्यामध्ये आहे आणि फक्त पुद्गल आणि जीवामध्ये क्रियाशक्ती आहे, हे सिद्ध होते. आता त्याचं लक्षण सांगतात. तत्र क्रिया प्रदेशानां परिस्पन्दश्चलात्मका भावस्तत्परिणामोऽस्ति धारावाह्येकवस्तुनि. तत्र क्रिया प्रदेशाना, ज्या द्रव्याच्या प्रदेशामध्ये अंतर्गत क्रिया आहे. पुद्गलामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन प्रोटॉन जे न्यूक्लियसच्या भोवती फिरतात, तर ते त्याच्यावरून ते त्याच्यामध्ये क्रिया होती शक्ती समजायच्या. इलेक्ट्रॉन फिरतात, विसरून गेलो आता. इलेक्ट्रॉन फिरतात कशाच्या भोवती? न्यूक्लियसच्या भोवती, नाही का? न्यूक्लियसच्या भोवती प्रोटॉन्स फिरतात, म्हणजे इलेक्ट्रॉन फिरतात. त्याच्यामुळं काय होते, हे पुद्गल क्रियावती शक्तींनी युक्त आहे, सहज सिद्ध झालं. म्हणजे ॲटमसुद्धा, एक ॲटममध्ये, ॲटमचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हायब्रेशन आहे. आणि आत्म्याच्या प्रदेशामध्ये हे आत्म्याचे प्रदेशसुद्धा, याचे काय होतं, त्यामध्ये 8 असे पॉईंट आहेत आत्म्याच्या याच्यामध्ये. तर त्या 8 पॉईंट भोवती उरलेले सर्व प्रदेश फिरतात. एक इथे असेल तर तिथे फिरतात, इकडे असेल तर इकडे फिरतात, इथे असेल तिथे फिरतात. अशा 8 जागा आहे आत्म्याच्या याच्यामध्ये, स्ट्रक्चरमध्ये. ते 8 पॉईंट मात्र फिरत नाहीत. अंतर्गत व्हायब्रेशन सांगतो बरं. तसं पूर्ण आत्मा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, इथून तिथे जातो, परगतीमध्ये जातो, कारंजावरून अमरावतीला जातो. तर तो आत्मा जातो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ते सुद्धा क्रियावती शक्तीचंच फळ आहे. परंतु एक स्थिर असलेली वस्तू, त्याच्या आतलं स्ट्रक्चर पाहिलं तर आतलं स्ट्रक्चरसुद्धा, एका ठिकाणी बसलेला आत्मासुद्धा जसं जसं आपला श्वास चालतो ना, त्याला अनुरूप ते श्वासाची जी क्रिया आहे, मनोवचन कायचं जे कंपन आहे, त्याच्या निमित्ताने आत्मप्रदेशाचं कंपन आतल्या आतमध्ये होते. तर ते कंपनसुद्धा क्रियावती शक्तीचंच कार्य आहे. तत्र क्रिया प्रदेशाना परिस्पंद चलात्मका, परिस्पंद होतो आणि चलात्मक क्रियासुद्धा होते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे. भाव हा तत्परिणामोस्ती, आणि हा जो भाव म्हणजे भावशक्ती आहे, हे सर्व द्रव्याचा परिणाम आहे. धारावाही एक वस्तुनी, आणि धारावाही एक वस्तुनी याचा काय अर्थ होतो? म्हणजे ही जी पर्याय आहे, ही धारावाही एक वस्तुनी, म्हणजे एका वस्तूमध्ये ही अखंड पर्यायीची धारा वाहत आहे. अनादी काळापासून चालू आहे, अनंत काळापर्यंत राहणार आहे. कोणती धारा? पर्याय होण्याची धारा, पर्यायीची धारा ही अखंड आहे, नॉन स्टॉप आहे. आता क्रिया आणि परिणाम करने की विधि बताते हैं. ना संभवमिदं यस्मात् अर्था परिणामिनो निशम
तत्र केचित् कदाचित् वा प्रदेशचलनात्मका न असंभव इदम. आम्ही जे आतापर्यंत सांगितलेलं आहे ते असंभव असं काहीच नाही आहे. म्हणजे ते संभव आहे, शक्य आहे. यस्मात, कारण की अर्थः म्हणजे पदार्थ, परिणामिनो अनिशम, हे प्रत्येक समयाला, अनिशम म्हणजे प्रत्येक समयाला परिणामशील आहे, किंबहुना प्रत्येक द्रव्य परिणामशील आहे, म्हणून द्रव्य या संज्ञेला प्राप्त आहे. तत्र केचित कदाचित वा प्रदेश चलनात्मकाः, प्रदेशांचं चलन, काही केचित म्हणजे काही द्रव्यामध्ये आत्म्याचे प्रदेशही फिरतात. काही द्रव्यामध्ये तो द्रव्यसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. त्या द्रव्याच्या आतमध्ये सुद्धा ही चलन होण्याची शक्ती आहे. हे दोन भाग त्यांनी केले इथे, क्रियाशक्ती आणि भावशक्तीचं, असं दोन्ही याच्यामध्ये आलं आहे. त्यात केचित कदाचित वा प्रदेश चलनात्मकाः, अर्थ है यह बात असंभव भी नहीं है, क्योंकि सभी पदार्थ प्रति समय परिणमन करते रहते हैं. ही झाली भावशक्ती. उनमें भी कितने ही द्रव्य कदाचित म्हणजे केव्हा केव्हा प्रसंग आला तर एक द्रव्य दुसऱ्या ठिकाणी जाईल का नाही. जीव जसा एका ठिकाणी तिकडे गेला तसं कदाचित वा प्रदेश चलनात्मकाः, कदाचित प्रदेश चलनात्मक भी देखे जाते हैं. प्रदेशांचं चलन, प्रदेशाचं स्थलांतर हे सुद्धा काही या दोन द्रव्यामध्ये दिसते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी काही विशेषार्थ वाचायची गरज वाटत नाही. आशय यहाँ पर पदार्थों में दो प्रकार की योग्यता का विचार किया गया है, एक क्रिया रूप और दूसरी भाव रूप. प्रदेश चलनात्मक योग्यता का नाम क्रिया है और परिणामशील योग्यता का नाम भाव है. इन दोनों में यह अंतर है कि क्रिया में प्रदेशों का परिस्पंदन देखा जाता है, पर भाव में पर्यायांतर रूप होना ही विवक्षित है. क्रियारूप योग्यता तो केवल जीव और पुद्गल इन दोनों द्रव्यों में ही है, पर दूसरी प्रकार की योग्यता छह द्रव्य में पाई जाती है. इसी से तत्वार्थ सूत्र में छह द्रव्यों को उत्पाद, व्यय और द्रव्य स्वभाव वाला मान करके भी धर्म, अधर्म, आकाश और काल इन चार द्रव्यों को निष्क्रिय माना गया है. इस प्रकार जीव और पुद्गल ये दोनों प्रकार की योग्यता वाले तथा शेष चार द्रव्य केवल भावरूप योग्यता वाले सिद्ध होते हैं. यह क्रियारूप योग्यता अयोगी जीवों के और सिद्धालय में स्थित सिद्ध जीवों के नहीं पाई जाती. इतना विशेष है, और मुक्त होने पर जीव का यद्यपि ऊर्ध्वगमन देखा जाता है, तब भी उनके प्रदेशों में चांचल्य नहीं होता. नाही, फक्त स्थलांतर होते, व्हायब्रेशन होत नाही, कंपन नाही होत, स्थलांतर होते. मुक्त कुठं होतो? क्रियाशक्ती नाही, क्रियाशक्ती आहे, पण ती क्रियाशक्ती पर्यायगत योग्यता आहे, ती त्रैकालिक शक्ती नाही. अशुद्ध शक्ती आहे ती. आणि ती जीवाच्या बाबतीत फक्त अशुद्ध शक्ती आहे. पुद्गलाच्या बाबतीत ती शाश्वत आहे. पुद्गलात सवालच नाही. पुद्गल कुठे राहिला तरी त्याच्यामध्ये ती शक्ती आहे, कार्य करते आहे. सिद्ध कुठं होतो? सिद्धशिलेवर जाऊन सिद्ध होतो, मध्ये अधांतरी सिद्ध होतो. कुठे होतो? समोशरणामध्ये केवली भगवान कुठे असतात? अधांतरी असतात ना. मध्यलोकात आहे, परंतु या पृथ्वीपासून, या आपल्या जमिनीपासून 500 धनुष्य म्हणजे 500 किलोमीटर, आपलं 500 मीटर 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर उंचीवरच असतात ते समोशरणामध्ये. इतक्या उंचीवर जावं लागतं सर्वांना उपदेश ऐकण्यासाठी, व्यवस्था केलेली आहे. तर
तिथे त्यांचं आयुष्य आता संपण्याच्या अगोदर ही समोशरणाची रचना होऊन जाते, डिस्टर्ब होऊन जाते, ॲबॉलिश होऊन जाते. ते ज्या ज्या देवतांनी ते सर्व केलेलं असते आपल्या दैविक शक्तीच्या निमित्तानं अधांतरी एवढ्या लाखो जीवांना बसण्यासाठी त्यांचं ते वेट कॅल्क्युलेट केलं तर एवढं लोडिंग कुठे सहन होईल. हे आजकालची तर मुलं विचारतात ना, पण त्यांना त्यांच्या भाषेत आपल्याला उत्तर द्यावं लागतं. एका ठिकाणी वाचलेलं आहे की या ठिकाणी त्या ठिकाणी काय करतात ते देवता लोक जमिनीवरतीच माती अशी उंच पहाड तयार करतात आणि त्या पहाडावर पठार तयार करून त्या ठिकाणी व्यवस्था करतात. म्हणजे असं अधांतरी कसं ठेवणार आहे? अधांतरी ठेवलं तीर्थंकर जरी असले म्हणून काय वस्तू व्यवस्था थोडीच डिस्टर्ब होते. पृथ्वी आपलं गुरुत्वाकर्षणाची शक्ती थोडीच बंद करणार आहे. एखाद्या वजनी माणसाला गेला तर त्याला तर वेट होणार असतं का नाही, तिथे वजन राहणारच आहे त्याला. मग एक तर त्या पृथ्वीच्या आकर्षण शक्तीच्या बाहेर जायला पाहिजे अधांतरी, जिथे हे सर्व विमानं जातात आणि अधर राहतात त्या ठिकाणी. एक तर त्या ठिकाणी तितक्या उंचीवर समोषण शक्य आहे तिथे, नाही का? ज्यांचं समोशरण होत नाही, हां? जे समोशरण न होता सिद्ध होतात. हां, तर ते उत्तम मुद्दा चालला आहे की नाही, समोशरण न होता जे सिद्ध होतात ते जीव इतक्या उंचीवर जात नाही. एवढ्या अनंत अर्यंतापैकी एका काळात आपल्याकडे 24च तीर्थंकर होतात ना, 24च समोशरण लागतात. बाकीचे तर सगळे अर्यंत असूनही समोशरण नाही आहे. अर्यंताच्या बाबतीत आपलं तीर्थंकर अर्यंताच्या बाबतीतच हे 500 धनुष्याचे उंचीचा बाब आहे, तिथे योजन म्हणजे समोशरण आहे. बाकी नॉन समोशरणवाले जेवढे काही जीव मुक्त होतात, सिद्ध होणार आहेत, अर्हंत अवस्था आहे, ते जमिनीपासून फक्त 4 अंगुल उंचीवर येथेच जमिनीवर जातात, पण जमिनीला स्पर्श होत नाही. जमिनीपासून 4 अंगुल अधर राहतात ते आणि त्याच ठिकाणी सिद्ध होतात. तर प्रश्न मी असा टाकलेला होता की ते तीर्थंकर जरी तिथे आहेत आकाशामध्ये, परंतु ज्या वेळेला आता त्यांना मुक्त व्हायचं आहे त्यावेळेला ते समोशरण नष्ट झाल्याबरोबरच सरळ खाली येतात, जमिनीवर येतात आणि या ठिकाणी आपला योग धारण करतात. योग धारण करून या ठिकाणीच मुक्त होतात. मुक्तात्मा इथेच आहे, हेच अगदी सिद्ध क्षेत्र आहे आपलं. त्याच्यानंतर मग तो आत्मा या ठिकाणावर सरळ रेषेमध्ये सरळ बिलकुल किंचित मात्र बी आपल्या जॉमेट्रिकल लाईनला थोडासा तरी कुठेतरी कर्व राहील, पण तिथे बिलकुल कर्व राहणार आणि एका स्ट्रेट लाईनमध्ये सिद्धशिलेवर एका समयामध्ये जाऊन स्थिर होतात. इथे जमिनीवर नाही, 4 अंगुलीवरच राहतील तीर्थंकर. 4 अंगुलीवरच. प्रत्येक अर्यंताच्या खाली कमळाचं पुष्प निर्मित आहे का नाही? नाही, तीर्थंकरांसाठी ते पाहावं लागत काय ते आपल्याला माहीत नाही. एक शंका आली मला असं वाचता होताना की कमल पुष्पाची रचना होते, त्या कमल पुष्पापासूनही ते अधर राहतात, त्यातही त्याला स्पर्श होत नाही. जीवादि तत्वों का क्रम से निर्देश. जीव द्रव्य के कहने की प्रतिज्ञा. तर यथा म्हणजे जीव द्रव्य के कहने की प्रतिज्ञा. आचार्य कविवर राजमलजी जीवद्रव्याचं वर्णन करण्याची प्रतिज्ञा करत आहे. सांगतात की तद यथा च अधिचित द्रव्यम देशना आरभ्यमया अधिचित म्हणजे चैतन्य द्रव्य म्हणजे चेतन द्रव्याचं कथन, देशना म्हणजे कथन करण्याची सुरुवात मी करतोय. युक्ती आणि आगम अनुभूतीभ्या तीन शब्द आहेत. युक्तीद्वारे, आगमाद्वारे आणि अनुभवनाच्या द्वारे मी चैतन्याची सिद्धी करणार आहे. कारण ती सिद्धी करणं त्याही वेळेला मोठं कठीण होतं. आता तर
पोरं आपलेच पोरं म्हणतात की आत्मा नाहीच आहे, आत्माच नाही आहे असं म्हणतात ना, आत्माच नाही, जीव काही नाही आहे. म्हणून त्याही वेळेला त्या चैतन तत्वाची सिद्धी करणं आवश्यक होतं. तर युक्तीने, आगमाने आणि अनुभूतीच्या द्वारे पूर्वाचार्य अनतिक्रमात, पूर्वाचार्यांच्या कथनाला विरोध न येता, त्यांचं अतिक्रमण न करता मी त्याची सिद्धी करणार आहे असं कविवरांनी प्रतिज्ञा केलेली आहे. आणखी एक दोन. जीवादि तत्वों का क्रम से निर्देश करते हैं. प्रागुद्देश्य जीवोस्ति ततो अजीवः तथा क्रमात् आश्रवाध्यायतस्तेषां जीवोद्देशानुमन्वयात्. प्राग उद्देश्यः, प्राग उद्देश्यः म्हणजे उद्देश म्हणजे आता काय, कशी सुरुवात करायची. प्राग म्हणजे पहिला प्रथम काय उद्देश आपण घेतो ना, एखादा पाठ शिकवायचा म्हणजे उद्देश घेतो का, हे आज शिकवणार आहोत. तसा प्राग उद्देश काय की सहा जीवो अस्ति, की जीव आहे, हा आमचा पाठाचा मथळा आहे, जीव आहे. ततो अजीवः तथा क्रमात, आणि त्याच्यानंतर मग अजीव आहे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सिद्धी करणार आहोत आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष असे क्रमाने 7 तत्वांची सिद्धी करणार आहोत. हे 7ही तत्व जीवतत्वामध्ये काय जीवतत्वावर आश्रित आहे. म्हणजे या 7 पैकी तसं तर त्या नियमसारमध्ये 7ही द्रव्यांना, 7ही तत्वांना जीवाच्या पर्यायी म्हटलेलं आहे. 7ही म्हणजे जीव तत्व आहे त्यालाही जीवाची पर्याय याच्यामध्ये आहे नियमसारमध्ये. अजीव तत्व, अजीव तत्व म्हणजे काय, दगड धोंडा माटी विटा नाही. अजीव तत्व म्हणजे काय, एक मिथ्या दृष्टी हा अजीव तत्वामध्ये गर्भिला जातो. कारण मिथ्या दृष्टीचं जेवढं वचन आहे त्या वचनामध्ये किंवा त्याच्या त्या ज्ञानामध्ये स्वला जाणण्याची ताकद नाही, स्वला नाही जाणू शकत तो. म्हणजे स्वच्या ज्ञानाने तो रहित आहे मिथ्या दृष्टी. जिथं स्वचा अंतर्भाव नाही आहे, स्वतःच्या जीवतत्वाचा अंतर्भाव नाही, असं ते जे ज्ञान आहे ते सुद्धा अजीव तत्वामध्ये गर्भित आहे. अजीव तत्व हे अजीव तत्वामध्ये नाही, हे अजीव द्रव्यामध्ये आहे. तर अजीव तत्वामध्ये ज्याला त्रिकाली ध्रुव आत्म्याची सत्ता कबूल नाही अशा व्यक्तीचा जो ज्ञानाचा जेवढा काही विलास होईल, त्याच्या ज्ञानाच्या चैतन्याच्या जेवढ्या पर्यायी होतील त्या अजीव तत्वामध्ये गर्भित आहे. 7 तत्वों में से सर्वप्रथम जीव का कथन करना चाहिए, उसके बाद अजीव का कथन करना चाहिए, फिर क्रम से आश्रव आदि तत्वों का विवेचन करना चाहिए, क्योंकि इन सब तत्वों में जीव का अन्वय पाया जाता है. जीवाचा अन्वय याचा अर्थ असा की जीव जर आपण, जीव हा त्रिकाली ध्रुव जर समजलो आपण, तर बाकी अजीवापासून ह्या सर्व पर्यायी अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष ह्या सर्व पर्यायी जीवतत्वाच्या आहे, जीवद्रव्याच्या आहे. आणि त्यात जीव स्वतः सुद्धा आहे. त्यात जीवद्रव्य का विवेचन घ्यायचं का बस. एक मिनिट.